2024च्या विधानसभा इलेक्शनच्या वेळी अमोल बालवडकर यांनी पक्षाकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मागितलं होतं आणि ही जागा कोल्हापूरवरून आलेल्या चंद्रकांत पाटलांसाठी पक्षानं रिझर्व्ह ठेवलेली. अशा वेळी अमोल बालवडकर यांनी खूप प्रयत्न केले. आपलं वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघाच्या बानेर या भागात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं होतं. अशा वेळी चंद्रकांत पाटलांना पूर्णपणे समर्थन देणाऱ्या पक्षातील सर्वोच्च नेत्यांनी अमोल बालवडकरांना त्यावेळी थांबवलं. त्यावेळी काय शब्द दिले असतील, कोणत्या पद्धतीने त्यांची समजूत घातली असेल, हा त्यांच्या पक्षांतर्गत भाग आपण समजू शकतो. पण आता महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी असा उमेदवार ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे आणि ज्याचं कार्य त्याच्या कार्यक्षेत्रात